त्यांनी न बोलून त्या पार्लमेंटचा अपमान केला आणि तिथे अपमान त्यांचा केला आणि तुमचा पण अपमान केला हे विसरू नका. न बोलून तुमचा अपमान केला. एवढं काही 5 वर्ष करू शकत. मला विधानसभेत जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा मी बोलते, हे खुलाच बोलते आणि भाजपच्या विरोधात का बोलते? भाजपच्या विरोधात कारण का तुमची बाजू मांडायची. लोकांची बाजू जर मांडायची असेल तर भाजपच्या विरोधात बोलावं लागतं. कारण का भाजपचे मंत्री काही काम करत नाही शिवसेनेसाठी. मग त्याला आपण वेळेत धरायला पाहिजे. पण बीजेपीचे आमदार खासदार सरकार जेव्हा जेव्हा मला विधानसभेत संधी मिळाली तेव्हा तेव्हा मी तुमच्या बाजूने बोलली. तेव्हा मी तुमच्या बाजूने बोलली आणि अनेक प्रश्न मांडले. पार्लमेंटमध्ये तुमच्या खासदाराला चान्स होता 5 वर्ष. एका वर्षात किती अधिवेशन होतात मला सांगा? पावसाळी, बजेट आणि हिवाळी 3 अधिवेशन. प्रत्येक अधिवेशन किती दिवस चालतं? 15-20 दिवस चालते, 1-1 महिना चालतो. ते बोलले असते तर तुमची कामं झाली असते. बोलले असते तर सोलापूरला पाणी मिळालं असतं. बोलले असते तर अक्कलकोटला पाणी मिळालं असतं. पण बोललेच नाही. मग तुमचा अपमान नाही झाला. परत तुमच्या बरोबर धोका करण्यात आला. मग निवडून देऊन काय उपयोग जर बोलणारच नाही तर? आणि काय बोलायचं? फक्त मागायचंय तुमच्या बाजूने. फक्त तुमच्यासाठी मागायचं. आणि एवढा जर पुन्हा तुम्हाला विश्वासघाती होत असेल तर पुन्हा तुम्ही भाजपला मतदान करणार आहात. म्हणून मी सोपं गणित तुमच्या समोर मांडते. मी माझ्यासाठी मतदान मागायला आली नाही. मी तुमच्यासाठी मतदान मागते. तुमची लढाई आहे, आपल्या सगळ्यांची लढाई आहे. मला 3दा माझ्या लोकांनी निवडून दिलं शहर मतदान. कारण का मी काम करते आणि मतदान कामावर झालं पाहिजे, धर्मावर नाही. मतदान कामावर झालं पाहिजे, धर्मावर नाही. कर्म महत्वाचं आहे, धर्म नाही. धर्म असेल पण इलेक्शन मध्ये नाही. आणि कोण लोक धर्म वापरतात इलेक्शन मध्ये? जे काम करत नाही ते धर्म वापरतात. भाजपचा उमेदवार जर तुमच्या इथे आला, तुम्ही एकच प्रश्न त्याला विचारा, त्याची बोलती बंद. मागच्या 10 वर्षात सोलापूरमध्ये भाजपच्या खासदारांनी काय केलं आम्हाला लेखा दे. त्यांनी बोलूच शकणार नाही. त्यांनी परत शिंदे साहेबांवरच यायचं. तेवढंच आहे त्यांचं काम. किंवा धर्म जातपात वापरेल आणि तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न किंवा इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला ठरवायचं. ज्या माणसाने, ज्या शिंदे साहेबांनी धर्म जातपात कधीच केली नाही, तुम्ही त्यांना जेव्हा जेव्हा निवडून आणलं तेव्हा तेव्हा त्यांनी काम केलं. आणि ज्या माणसांना धर्म जातपात बघून निवडून आणलं ते काम करत नाही. तुमच्या समोर 2 उदाहरणं. अजून किती तुम्ही फसणार? आणि मी फक्त काम करते. काम करणं माझा धर्म. मी दुसरं काही करत नाही. आणि मी घाबरत नाही मोदींना, ईडीना. मी घाबरत नाही. मी बोलते बीजेपीला. कारण का मला तुमची कामं करायची. मग जर तुमच्या बाजूने लढायला, तुमच्या बाजूने काम करायला लोक आहेत, काँग्रेस आहे, जर तुम्ही आम्हाला धुवून बीजेपीला मतदान केलं तर नुकसान कोणाचं आहे? म्हणून विचार करा. अजून एक म्हणता, तुमचं काय मतदार असतात ज्यांनी अजून ठरवलं नसतं. काय मतदार असतात जे ठरवलेलं आमचं ठरलं. आणि काय मतदार असतात जे करतात बीजेपी. बीजेपीच्या मतदारांना पण मी सांगते, देशाला कीड लावतायत की लोक. तुम्ही जर देशाला पुन्हा एकदा त्या किडीत सामील झालात, नुकसान तुमचं आहे. मग एकीकडे रोजगार करणार, तुम्हाला काम देणार नाही, तुम्ही उपाशी मरणार. आणि हे लोक फक्त धर्म जातपात करतात. तुम्हाला काय पाहिजे? कामासोबत काम करा ना. म्हणजे शेतकरी उपाशी मरतायत आणि ह्यांना फक्त हेच सुचतंय की जातीमध्ये तेढ निर्माण करणं, सोलापुरात येऊन किंवा इथे येऊन खिंडी पसरवणं की हे बोलले ते बोलले, तेवढंच करतायत. आणि तुम्हाला कळायला पाहिजे की त्यांना असं त्यांनी केलं नाही. ते इथे त्यांनी जय श्रीरामवर जर राजकारण केलं, त्यांना सांगा राम आम्ही आधीपासून मानतो, तुम्ही कोण सांगा आलात आम्हाला सांगायला. आपण राम पाहुणा बोलतोच की, आपण रामकृष्ण हरी बोलतोच की, तुम्ही कोण आलात आम्हाला शिकवायला? बरोबर आहे का नाही? तुम्ही कोण आलात आम्हाला सांगायला?
आणि आम्ही सगळे मानतो. तुम्ही काम काय केलं ते पहिले सांगा ना. आमची पोरं बाळं उपाशी नसतात, त्यावर काय केले 10 वर्षात सांगा. हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारा आणि मग बघा ते कसे गप्पा बसतात. त्यांना तुम्ही वळवू शकता. आम्ही विरोधक आम्ही करणार, पण या जनतेने पण त्याच्या एक चक्रात मारली पाहिजे. असे प्रश्न विचारू. आपण विचारत नाही. तुम्ही त्यांना सांगा आम्ही मानतोय, आम्ही धर्म मानतो, उपास आम्ही पण करतो संकष्टीचे, पण मी धर्माचं भांगवत करत नाही. आणि म्हणून माझ्या लोकांनी मला 3दा निवडून दिलं ना, मी काम केलं म्हणून. तुम्ही नेहमी काम करणाऱ्या लोकांना पाठीशी राहता. आता काय झालं? कृपया करून प्रश्न विचारा, कारण तुम्हाला विचार आणि वळवण्याचा प्रयत्न हे लोक करतील. मी तुम्हाला सांगते, जेव्हा त्यांना कळतं ना की त्यांची बाजू कमी आहे आणि आपली जास्त आहे, तेव्हा लास्ट मध्ये त्यांना काय मिळालं नाही तर जातीमध्ये तेढ निर्माण करतात. विनंती करते की त्यांची पद्धतच आहे. मागच्या वेळेस पण पुलवामा घडवलं, त्यांचे अधिकारी म्हणाले घडवलं, घडलं नाही. आणि कसं घडवलं? आपल्या जवानांच्या रक्तावर. वा, एवढं जर खालच्या पातळीला जाऊ शकतात तर आता तुम्हाला त्यांची मानसिकता कळली पाहिजे. म्हणून आम्ही आहोत. मला काम माहिती, मी तुमच्यासाठी लढते. आपली ही लढाई. पुन्हा एकदा काँग्रेसचे दिवस आणा या देशात, नाहीतर आपली परिस्थिती खूप वाईट होईल. आपण 20 वर्ष मागे जाऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.